सो मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या आधी आपण कोणकोणत्या टेस्ट करतो आणि त्याची रेंज काय असली पाहिजे. सो कॅटरॅक्ट सर्जरी हे डोळ्याच्या आतलं ऑपरेशन आहे. आपण लेन्स बदलून नवीन लेन्स बसवतो. त्याच्या आधी डॉक्टर तुमच्या डोळ्याची मेजरमेंट घेतात, ज्याला ए स्कॅन किंवा बायोमेट्री म्हणतात. आणि या मेजरमेंटमध्ये आपल्याला डोळ्याची लांबी, त्याचं कर्वेचर हे मोजून आपण काय लेन्स, त्याचा नंबर काय हे आपल्याला कळतं. दुसरी गोष्ट, डॉक्टर हे पण बघतात की डोळ्याभोवती काही इन्फेक्शन नाहीये ना, लासूर नाहीये ना, काही रांजणवाडी नाहीये ना. नाहीतर ते इन्फेक्शन, काही ड्रायनेस असेल, त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करू शकतो. तिसरी गोष्ट, तुम्हाला डॉक्टर काही ब्लड टेस्ट लिहून देतात. सो बरेचसे पेशंट ह्यांना शुगर असते. युजली 1 आठवडा आधीचे रिडिंग्स आपले शुगरचे किती असले पाहिजेत. एकतर फास्टिंग आपली 140 पर्यंत एक्सेप्टेबल आहे आणि जेवणानंतरची, ज्याला आपण पोस्ट प्रँडियल म्हणतो, पीपीचं रिडिंग आपलं 200च्या आत एक्सेप्टेबल आहे. सो हे आपले शुगरचे रिडिंग्स आहेत, जे 1 आठवड्यापर्यंत व्हॅलिड आहे. ब्लड प्रेशर, तुमचं ब्लड प्रेशर 160 to 95च्या आतमध्ये कंट्रोल पाहिजे, म्हणजे आपण कॅटरॅक्ट सर्जरी करू शकतो. सीबीसी किंवा हिमोग्राम ही ब्लड टेस्ट पण डॉक्टर तुम्हाला लिहून देतात. त्याच्यात कळतं की आपलं हिमोग्लोबिन एक्सेप्टेबल रेंजमध्ये आहे ना, 9 ते 10 हे मिनिमम आहे. त्याच्याहून बेटर असेल तर आपल्याला जखम भरायला मदत होते. WBC काउंट त्याच्यामध्ये कळतो डॉक्टरांना, की ह्याच्यामध्ये तुमच्या पांढऱ्या रक्तपेशी हा खूप हाय आल्या असतील, म्हणजे काही सिस्टमिक इन्फेक्शन असेल, तर ते आपण आहे ट्रीट करून त्या प्रॉपर इन्फेक्शन कंट्रोल झाल्यावर आपण कुठलंही ऑपरेशन करतो. तसंच युरिन रुटीन मायक्रोस्कोपी, लघवीची तपासणी ह्याच्यासाठी करतो की काही लघवीत इन्फेक्शन असेल, पस सेल्स असतील, बॅक्टेरिया असतील, तर त्याचं परत तुम्हाला आपले फिजिशियन काही सिस्टमिक अँटीबायोटिकची ट्रीटमेंट दिल्यानंतरच आपण कुठलीही इलेक्टिव्ह सर्जरी प्लॅन करू शकतो. जर कोणी स्पेसिफिक हार्ट डिझीजचा पेशंट असेल, आधीचा अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी झाली असेल, तर आपण पेशंटचा ECG, कार्डियाक फिटनेस घेतो. प्रत्येक पेशंटला फिजिशियन फिटनेस हा युजली गरजेचा नसतो, पण रिस्की पेशंट्समध्ये तो घेतलेला कधीही चांगला. तसंच रिस्की पेशंटमध्ये अॅनेस्थेटिक स्टँड बाय हा पण गरजेचा असतो. सो तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही क्वेरीज असतील तर मला नक्की खाली विचारा. धन्यवाद.